नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लक्ष्मी निवासी मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते आणि जसं मी मगाशी म्हटलं 1 तास ही मालिका असणार आहे आणि पहिल्यांदा असा टेलिव्हिजनवर प्रयोग होतोय आणि माझ्यासोबत तुमच्या सगळ्यांचे लाडके कलाकार आहेत निखिल आणि मीनाक्षी. स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. आणि खरं तर हा प्रयोग खूप वेगळा आहे. 1 तासाची मालिका. आजपर्यंत अर्ध्या तासाचे स्लॉट आम्ही पाहिलेत. महा एपिसोड 1 तासाचे झालेत, पण मालिकाच 1 तासाची. तुमच्यापासूनही सुरुवात आहे, काय वाटतं? खूप वेगळं वाटतंय आणि छान वाटतंय, कारण की 1 तासाचा भाग हेच इतिहासात पहिल्यांदा टेलिव्हिजनवर होतोय आणि त्याचा भाग आम्ही आहोत. एवढ्या छान कुटुंबाचा भाग मी आहे. झी मराठीवर मी पहिल्यांदा काम करते. सो इतकं छान आणि वेगळं वाटतंय. आत्ता जी रॅली झाली ती पण आम्ही खूप एन्जॉय केली. सो हे सगळं वेगळं आहे आणि खूप छान आहे, जे प्रेक्षकांनाही खूप आवडणार आहे. निखिल, माझ्या मते फार वेगळं कॅरेक्टर, आपण थोडंसं पुढे येऊया, फार वेगळं कॅरेक्टर आहे आणि माझ्या मते काहीतरी कंजूसपणा आम्हाला दिसतोय. सो काय आहे नेमक्या तुझ्या कॅरेक्टरमधला तुझा स्वभाव कसा? हा खरं तर संतोष नावाचा जो माणूस आहे तो लक्ष्मी निवास यांचा मोठा मुलगा आहे आणि हा मोठा मुलगा त्याच्या आईवडिलांना लहानपणापासून जे काय ते त्यांच्या भावांच्या शिक्षणासाठी, घर चालवण्यासाठी, घर भाडं भरण्यासाठी हे जे काय बघतोय त्याच्यावरून त्याचा असा एक माइंडसेट झाला आहे की ह्यांच्यासारखं राहिलं तर आपण कधीच श्रीमंत होऊ शकणार नाही. म्हणून तो त्याची एक स्वतःचं वेगळे सेविंग करतोय, त्याचं एक वेगळं स्वतःचं घर तयार करायचं बघतोय आणि त्याला या एकत्र कुटुंब पद्धतीपासून वेगळं व्हायचं आहे. जसं एक आपण 40 वर्षापूर्वी आपल्या आजूबाजूची जी काही एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हाचे लोक जसा विचार करत होते तसाच विचार हा माणूस करतोय. म्हणजे हा आपल्या आजूबाजूच्या लोकांमधलाच एक माणूस आहे. पण कुठेतरी तो कंजूसपणा नवऱ्यामध्ये दिसतोय का तुला? म्हणजे काय, नवरा फिरायला नेत नाही असं आम्हाला कळलं, बऱ्याच तक्रारी आहेत बायकोच्या. तू हाऊसवाईफ आहेस का या मालिकेत? हो, मी हाऊसवाईफ आहे आणि किचन हेच माझं टार्गेट आहे या सिरियलमध्ये. मी खूप बस माझं काही नाही, छोटंसं स्वप्न आहे. किचनमध्ये हक्क मला हवा आहे. हां, किचनवर मला ताबा हवा आहे. सासूबाईंनी फक्त सांगितलेलं काम नाही ऐकायचं आहे मला. सांग काम्या हो नाम्या मला व्हायचं नाही आहे. सध्या ती परिस्थिती आहे, त्यातनं मला बाहेर पडायचं आहे. प्लस मला याच्यासोबत बाहेर पडायचंच आहे. पण का तर असं वेगळं राहायचं म्हणून नाही, किचनवर ताबा हवा आहे म्हणून आपण एक वेगळं घर करूया. त्यातही माझा विचार आहे की नाही आईबाबांना पण आपण विचारात घेऊया, त्यांनाही घेऊन जाऊ की ते कशाला पाहिजे, ते आहेत ना बाकीचे लोक, ते बघतील, कधीतरी येतील एक आठवड्याभर वगैरे. हिचं म्हणणं त्यांना घेऊन जायचं. किचनचा ताबा हवा असेल तर सासूला तुला सोबत नेऊन चालणार नाही. पण माझ्या आई गोड आहेत ना, त्यांचं मी ऐकते ना, त्यांच्याचकडनं बऱ्यापैकी शिकते ना. त्यांनी बनवलेली भाजी आवडते मला. सो ते सगळं मला करायचं आहे, पण त्यांना सोडायचं पण नाही आहे. सो तीच मजा आहे एकत्र कुटुंबाची, की माणसं हवीशी पण वाटतात आणि नकोशी पण वाटतात. जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. पण ठीक आहे, आपण त्यातलं चांगलं बघावं आणि चांगलं घ्यावं, अशी ती चांगली बघणारी आहे. छान आहे, बस पॉझिटिव्ह आहे. म्हणजे आत्ता जे विभक्त राहतात या सगळ्या लोकांना हे विचार करणारी ही मालिका नक्की असेल की आपण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलं पाहिजे. भले असे वेगवेगळ्या कॅरेक्टर्स असतील, वेगवेगळे चॅलेंजेस असतील त्यांच्या आयुष्यात, पण एकत्र राहिल्यामुळे काही गोष्टी सोप्या होतात. काही गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक्सपेरिमेंट करायला मिळतात. हे या मालिकेमुळे नक्की प्रेक्षकांना वाटेल अशी आमची खात्री आहे. एकत्र कुटुंब पद्धती आत्ता फार कमी पाहायला मिळते. आय होप यातनं पाहायला मिळेल. पण आता तू सासूचा विषय काढलास म्हणून या मालिकेत तर सासू तुझे फार लाड करते. रिअल लाईफमध्ये काय अनुभव येण्यात माझ्या मते ह्याचंही नवीन लग्न झालं आहे. सो ते पर्सनल अनुभव पण मला ऐकायचे आहेत. नेमकं काय तुझं सासूशी नातं कसं? ॲक्च्युली माझ्या सासूबाई आत्ता नाही आहेत, पण त्या खूपच गोड होत्या. म्हणजे त्या नऊवारीतल्या होत्या आणि कैलाशच्या पहिल्या फिल्मला मी 1 पीसमध्ये त्यांच्या समोर होते. सो तेव्हा मला भीती होती की अरे कसं काय, म्हणजे आणि मी गावी यायचे, पण मी गावी जीन्स पण घालते, जे की तिथे नाही घालत जनरली कोणी. पण त्यांचं ते तसं वागणं मला इतकं भावलं होतं की त्यांनी ते सगळं ॲक्सेप्ट केलं होतं. म्हणजे नऊवारीत असूनही तुम्ही किती म्हणजे काय म्हणता येईल, युनिव्हर्सल थॉट जे म्हणतो आपण ते त्यांच्याकडे, प्रोग्रेसिव्ह थॉट जे होते ते त्यांचे होते आणि खूप समंजस होत्या. खूपच त्या अशा प्रेमळ होत्या. कोणी गेलं की पटकन डोक्यावरनं हात फिरवायच्या आणि खूप छान होत्या त्या. मी मिस करते त्यांना ॲक्च्युली आणि तशाच या माझ्या सासूबाई आहेत. सो कुठे ना कुठे ते मी कनेक्शन बघते या सासूमध्ये.
निखिल तुझं काय एक तर नुकतंच लग्न झालेलं आहे त्याच्यामुळे एकतर बायकोची किरकिर हा तर तुझ्यासाठी हा नवीन पॉईंट आहे का आता तुझ्या बायकोबद्दल मला जरा ऐकायला आवडेल की ती पण अशी किरकिर करते का तुझ्या मागे की तुझ्या या बिझी शेड्यूलमधनं मला नाही कुठेतरी बाहेर. नाही नाही म्हणजे तिची ही एक कंप्लेंट असू शकते की आपण कुठे बाहेर गेलो नाही आहे, पण मला खूपच समंजस आणि चांगली बायको मिळाली आहे. जे आमचं लग्न झालं 17 नोव्हेंबरला आणि 20 तारखेपासून मी या सिरियलच्या शूटिंगला सुरुवात केली. सो ते मी करायला पाहिजे आणि त्यासाठी जे काही सपोर्ट करायचा असतो हे सगळं ती करते. म्हणजे ती मला रोज डबा देखील देते, इथपर्यंत सपोर्ट करते. चैत्राली, जरा जास्त समंजस नाही आहेस का तू? एवढ्या लवकर नवऱ्याला पाठवलं? अर्थात बायको चांगली मिळाली आहे, स्वभाव छान जुळलेत, पण आता सासूसोबतचं कनेक्शन कसं आहे? आता माझं तसं सासूंबरोबरचं इंटरॅक्शन फार कमी झालं आहे, कारण आत्ता अगदी कालच 1 महिना झाला आहे. सो पण जे काही इंटरॅक्शन झालं ते खूप चांगलं आहे. त्या पण म्हणजे तिला सांगत असतात की मी किती चांगला आहे ते वगैरे. त्यामुळे आपले 5 उंगलियां घी में और सर कढाई में आहे सध्या. पण याराला आता पुन्हा हा नवीन शो बघितल्यावर तिचं काय म्हणणं आहे? तिला आता पुन्हा आई छान मस्त दिसते, वेगळ्या रोलमध्ये दिसते, काहीतरी तिचं म्हणणं असेल ना? तिला एकच कळतं, कुठल्याही पार्लरच्या बाहेर जरी फोटो असला तर ती आई आहे आणि ती दीपिका पदुकोण जरी असली तरी ती आईच आहे, कारण आई मेकअपमध्ये असते ना. पण एवढं आहे, तिच्या पोस्टर्स खूप लक्षात राहतात. सो अबोलीचं पण पोस्टर किंवा काही लागलं की ती म्हणायची तुझी सिरियल, किंवा सुखाचं तर तिला मी नंतर ते आम्ही बघितले एपिसोड त्यामुळे ते लक्षात आलं. पण अबोली मी करत होते तेव्हा ती असं होतं की आई तुझी सिरियल, आई आई. आता तिला हे आई आई म्हणून म्हटलं दीपिका पदुकोण जरी असेल तरी आईच आहे. माझ्या मते आत्ता हे तुझं जे फोनचं पण काही आहे मला कळलं नाही का, म्हणजे सतत तुला फोन येत असतात, काय जॉब करत असतो हा मुलगा, ते मला ऐकायला आवडेल की का सतत फोनमध्ये लक्ष असतं? खरं तर मी म्हणजे एका इन्शुरन्स कंपनीमध्ये आणि बँकेची संलग्न असणाऱ्या अशा कंपनीमध्ये काम करतो आणि मी सतत बिझी असतो. आता कसं आहे की एकत्र कुटुंब असल्यामुळे समजा दुपारी केबलवाला येतो पैसे मागायला, दुधाची बिलं असतात एक 15 दिवसानंतर, महिन्याभरानंतर. तर ते म्हणजे रविवारी म्हणजे नाश्ता करता करता जर का कोण आलं तर पटकन द्यायला पाहिजेत ना. जो कमवतोय त्याने तो देत नाही. तो काय करतो, त्याला तेवढं 1 मिनिट आता मला फोन आला, असं करून तो निघून पळवाट जी आहे ते म्हणजे फोन जातो. छान आहे. अर्थात हे कॅरेक्टर आणखीन भरलेलं आहे, बघायला आवडेल आम्हाला, कारण मालिका नवीन आहे, 1 तासाची विशेष मालिका आहे. सो वेगळा प्रयोगही आहे, एकत्र कुटुंब पद्धती आहे, कदाचित आजकालच्या पिढीला वेगळा थॉटही यातून मिळेल अशी आशा व्यक्त करूया. आत्तासाठी थँक्यू सो मच आणि सेटवर भेटतच राहू. खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर ये सेटवर. आणि लोकमत फिल्मीच्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही हे सांगतोय की 23 डिसेंबरपासून रोज रात्री 8 ते 9 या वेळेमध्ये आम्ही येणार आहोत झी मराठीवर लक्ष्मी निवास या मालिकेतर्फे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू.